तुम्ही प्रोसेसला सुरुवात करा. यांना तुमचं नाव देणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये सर. आपल्या देशात दुसरं लग्न करणं बेकायदेशीर आहे. त्यात पहिल्या बायकोला डिवोर्स न देता दुसरं लग्न करायला कायद्याने परवानगीच नाहीये. अहो कायदा तर पुढचा आहे, त्या आधी तुम्ही विचार करा. अहो तुमचं हे सत्य लोकांना, मीडियाला, तुमच्या पक्षाला आणि विरोधकांना समजलं तर ह्याचे काय परिणाम होतील साहेब? हो, विरोधक या मुद्द्यावर तुम्हाला टार्गेट करतील आणि मतदार चिडतील. साहेब तुमचं पॉलिटिकल करिअर संपू शकेल. साहेब तुमचा लीगल ऍडवायझर म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे पाऊल तुम्ही उचलू नका. तुम्ही काय सांगताय हे मी ऐकलं. एक लीगल ऍडवायझर म्हणून तुम्ही तुमचं काम केलं, आता वकील म्हणून तुम्ही तुमचं काम करा. आणि इथे निर्णय मी घेतो. हे सगळं कायद्याच्या चौकटीत कसं बसवता येईल हे तुमचं काम आहे. माझा निर्णय झालेला आहे. तुम्ही तुमच्या कामाला लागा. पण साहेब या आपण. सॉरी साहेब. धन्यवाद. वकील साहेब एक मिनिट. तुम्ही आता मगाशी आतमध्ये जे बोललात ते जे काही मी आता आतमध्ये बोललो ते सत्य आहे. हे जर प्रकरण लोकांना आणि मीडियाला कळलं तर त्याचे काय परिणाम होतील हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि ह्या देशात 2 बायका करणं हे बेकायदेशीर आहे आणि हे तुला चांगलं माहिती आहे. माझा लीगल सल्ला काही ऐकणार आहे साहेब. माझं का ऐकत नाही, मला काही कळत नाही. ते काहीच ऐकायला मागत नाहीये. सो प्लीज तू आता काहीतरी कर आणि त्यांचा हा निर्णय त्यांना आता बदलायला लाव. हा निर्णय त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा फार मोठं संकट उभं करू शकतो. पण वकील साहेब. पण मी काय नाही, हे तुला करावंच लागेल. अरे तू साहेबांचा मुलगा आहेस हे मला कळाल्यावर मला सुद्धा धक्का बसला ना.